धनंजय मुंडेंना वासगाव सत्र न्यायालयाचा झटका. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. सत्याचा विजय एका मंत्र्याला पराभवाची धूळ चारली. मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेन, करुणा मुंडेंचा इशारा. 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याचीही माहिती. करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा शिशु अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. अनेक कार्यक्रमांनाही हजेरी. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होणार. दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. अंबरनाथमध्ये अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलं. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका. जळगाव, बुलढाणा, परभणीसह धुळ्यात नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त.